आज तातडीने पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या 12 तारखेला सर्व आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचा मोर्चा हा कलेक्टर ऑफिस सिंधुदुर्ग येथे आपण सगळे आंबा बागायतदार म्हणजे वेंगुर्ल्याचे आंबा बागायतदार, मालवणचे आंबा बागायतदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळेच आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यांचा आक्रोश मोर्चा हा 12 मार्चला सन्माननीय शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेऊन शासनाचे शासनासमोर आमच्या मागण्या घेऊन जाण्यासाठी हा मोर्चा आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय. खरं तर कालच महाराष्ट्र राज्याचं बजेट त्या ठिकाणी सादर झालं, परंतु त्यात जी नुकसान भरपाई जाहीर झाली आहे त्या नुकसान भरपाई त्यांचे जे निकष आहेत त्या निकषात आमचा कुठलाही आंबा बागायतदार किंवा काजू बागायतदार त्या ठिकाणी बसत नाहीये. खरं तर 2000 आमची मागणी होती की सरसकट कर्जमाफी, सरसकट नुकसान भरपाई काजू बागायतदार आणि आंबा बागायतदारांना मिळाली पाहिजे. माफक अपेक्षा घेऊन आम्ही गेले काही दिवस आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार हे शासनापुढे आमचं गाऱ्हाणं मांडतोय. परंतु जी काय कालची जी नुकसान भरपाई जाहीर झाली किंवा नुकसान भरपाई नाही, कर्जमाफी जी जाहीर झाली ही फक्त आमच्या आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या तोंडाला पानं पुसणारी ही नुकसान भरपाई असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो. खरं तर आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही सर्वसामान्य मागणी आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकदाही कुठल्याही शेतकऱ्याने कधीच आम्ही शासनाकडे नुकसान भरपाई किंवा कर्जमाफी आम्ही कधीच ओरडून मागितले नाही, टाळं फोडून मागितले नाही. पण सध्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती बघता शासनाचा पण जो काय सर्वे झाला, जे सर्वेक्षण झालं त्यात 95% नुकसान भरपाई नुकसान झालंच आहे हे स्पष्ट दिसत असताना पण कुठेही शासनाने आमची दखल या अधिवेशन काळात घेतली नाही. आणि आम्ही जो काही मेळावा त्या दिवशी राजू शेट्टींच्या माध्यमातून देवगड तालुक्यात घेतला होता त्या मेळाव्यातच आम्ही 20 दिवसाची मुदत शासनाला दिली होती की त्या मुदतीत आपण आम्हाला योग्य तो न्याय द्या. तो न्याय नाही दिला तर आम्ही आमचा मोर्चा काढू आणि त्यानंतरचीही जी काय भूमिका असेल त्या आम्ही आमची स्पष्ट करू. परंतु आम्हाला हवा तसा न्याय या ठिकाणी मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकरी बांधव, आमचे सगळे सिंधुदुर्गातले असू देत, रत्नागिरीतले असू देत, हे निराश झालेले आहेत. आमच्या साध्या मागण्या आहेत की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कर्जमाफी सरसकट मिळाली पाहिजे आणि आंबा आणि काजूला हमीभाव मिळाला पाहिजे. ह्या मागण्या असू नयेत का? त्या माफक अपेक्षा आहेत ना. कधी आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही, पण आत्महत्येची वेळ आता आमच्या शेतकऱ्यांवर आली. ही आत्महत्या करण्याची वाट सरकार बघतंय का? खरं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 500 कोटी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी शेती करता यावी म्हणून 500 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी किंवा अनुदान हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतं, पण आंबा बागायतदारांना मिळू शकत नाही. 4-4.5 कोटी रुपये देऊन कुठल्या तरी एक बारामतीची संस्था आहे त्या संस्थेला आणून त्यांच्याकडनं काहीतरी तंत्रज्ञान घेऊन ते 4.5 कोटी जिल्हा नियोजन मधनं देऊन करताय, त्याचं स्वागत आहे, हे कुठेतरी चांगली आहे, सुरुवात आहे, मान्य आहे. परंतु आम्हाला आत्ता तातडीने मदतीची अपेक्षा सरकारकडनं. आम्हाला हे जे तुम्ही काय पुढच्या उपाययोजना कराल, आम्हाला संशोधन केंद्र पाहिजे, ते संशोधन केंद्र करण्यासाठी तुम्ही मदत कराल, मान्य आहे. तुम्ही AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला मदत कराल, नंतर ती मान्य आहे. औषधाच्या बाबतीत नवीन नवीन संशोधन कराल, हेही मान्य आहे. पण सध्या आमच्या शेतकऱ्यांची एक माफक अपेक्षा आहे, कारण हे जे झालेलं जे नुकसान आहे आता शेतकऱ्याचं 95% नुकसान म्हणजे काहीच नाही. आता शेतकऱ्याच्या शून्य आहे. आता उरलेले 5% जे आपण म्हणत होतो गेल्या काही दिवसात, पण सतत जे धुकं आपण बघतोय त्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आपला त्या 5%तनं पण त्याची घट होत आलेली आहे. इतकी परिस्थिती वाईट असताना जर आमच्या आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जर तुम्ही चांगलं भरघोस असं पॅकेज जाहीर करू शकत नसेल तर काय उपयोग आहे? शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये का? आणि मुळात ह्या आंदोलनाला कुठलाही राजकीय रंग नाहीये, हे लक्षात घ्या. कारण आम्ही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना भेटलो, उदय सामंत त्यांची भेट घेतलेली, परंतु काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते भेट होऊ शकली नाही. त्यांचे बंधू राजापूरचे आमदार भैया सामंत यांना भेटलो, त्या ठिकाणी भास्कर जाधवांना भेटलो,
सगळ्यांना भेटलोय. इथे कुठलंही पक्षीय राजकारण कोण करत नाही. ही सगळ्यात गोष्ट इथे फक्त शेतकरी आणि त्याची निशाणी आंबा या एका गोष्टीसाठी हे सगळे झटणारे शेतकरी आहेत. येणाऱ्या 12 तारखेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी झटायचंय. तुम्ही जाहीर करा. जाहीर केल्यानंतर आम्ही ठरवू आंबा बागायतदाराला नुकसान भरपाई घ्यायची आहे की ज्यांनी त्याची बाग खरेदी केली आहे त्याला घ्यायची. पण तुम्ही आधी नुकसान भरपाई तर जाहीर करा. त्या मिटिंगानंतर करू. शेतकरी आणि आंबा बागायतदार यांच्यात सामोपचार आहे. आंबा बागायतदार ज्यांनी करारावर आपल्या बागा दिल्यात ते 100% शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे ह्या वर्षी उभे राहतील ही आम्हाला खात्री आहे. पण त्याच्यासाठी काहीतरी पॅकेज तरी जाहीर झालं पाहिजे. ते पॅकेज जाहीर करा आणि त्याच्यानंतर आंबा बागायतदारांबरोबर मिटिंग करा. आम्ही तयार आहोत. चर्चेची दारं ही सगळ्यांसाठी खुली आहेत. चर्चा आम्ही थांबवलेली नाही. चर्चा करतच होतो. पहिली सभा झाल्यानंतर सन्माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं. त्या बोलवण्याप्रमाणे आमचं शिष्टमंडळ, इतर संघटनांचं शिष्टमंडळ मुंबईत गेलं. पण त्या बैठकीतनं तोडगा निघाला नाही. म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली आहे. आमची अपेक्षा होती की पालकमंत्री आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून देतील. अजूनही त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला भरघोस असं पॅकेज डिक्लेअर करा. हे सगळे मोर्चाने थांबतील. आज आम्ही अधिवेशनापर्यंत वाट बघत होतो. आमची खूप अपेक्षा होती की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेत त्यांनी कुठेतरी आमचा आवाज विधानसभेत मांडला पाहिजे होता. आंबा काजू बागायतदारांचा विषय विधानसभेत मांडला पाहिजे होता. परंतु आमचा अपेक्षा भंग झालाय. आणि ज्या ज्या लोकांनी आमचा हा आंबा काजू बागायतदारांचा विषय उचलून धरला, नुकसान भरपाईचा विषय उचलून धरला, त्यांचे सगळे आंबा बागायतदारांच्या वतीनं आम्ही आभार मानतो. सन्माननीय सुनील शिंदे असतील, सुनील प्रभू असतील, भाई जगताप असतील, दीपक भाई केसरकर असतील, ह्या ज्या नेत्यांनी आमच्याबद्दल आंबा बागायतदारांच्या प्रश्नांबद्दल विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून असतील किंवा इतर विषयाच्या माध्यमातून असतील, या ज्यांनी आमच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला, न्याय मिळवून देण्याची आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांनी आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. त्यांचे संपूर्ण काजू बागायतदार, आंबा बागायतदार यांच्या वतीनं आम्ही आभार मानतो. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आम्हाला भरघोस निधी, कर्जाच्या सरसकट कर्जमाफी, आंबा आणि काजूला हमी भाव आणि जे झालेलं नुकसान आहे त्याचं नुकसान भरपाई हेक्टरी 5 लाख आणि आंब्याला 5 लाख आणि काजूला 3 लाख हे आम्हाला हेक्टरी मिळालंच पाहिजे. ही आमची माफक अपेक्षा आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कधीच मोर्चे काढले नाहीत, आंदोलनं केली नाहीत. पण ही आंदोलनं करण्याची वेळ आज आमच्यावर आली आहे. कारण आता हे जे नुकसान झालंय ते पुढच्या 10 वर्षात शेतकऱ्याचं भरून निघणार नाही. तुम्ही बाकीची जरी फळ संशोधन केंद्र उद्याच्या उद्या चालू केलात, ते इकडचं जे आहे ते चालू कार्यान्वित केलात परत, तरी आमचा शेतकरी जो नुकसानात आहे ते नुकसान भरून निघणार आहे का? मग त्या नुकसानासाठी तुम्ही काहीतरी तडजोड केली पाहिजे होती. आणि चर्चेची दारं ही कायम उघडी आहेत. चर्चा आम्ही करू. चर्चेची दारं बंद नाही आहेत. पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणं हा आमचा हक्क आहे आणि त्या हक्काप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरणार.